मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता कुणाला कुठलं खातं मिळणार याची चर्चा आहे। याबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत नसतात असं त्यांनी म्हटलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुणे स्टेशन येथील आंबेडकर उद्यानात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं। आता महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। गुरुवारी हा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडलाय। मात्र सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। यातच महायुतीत 3 पक्ष असल्यामुळे कोणत्या पक्षाला किती आणि कोणते खाते मिळणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे। यातच मंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। असं असताना आता राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरूनही रस्सीखेच सुरू असल्याची कुजबूज आहे। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सूचक भाष्य केले आहे। पुण्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाईल, अजित पवार की तुमच्याकडे असं विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की माझे वरिष्ठ जे सांगतील ते मी करतो, अशी सूचक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत। त्यांना वंदन करण्याच्या बरोबरीने, अभिवादन करण्याच्या बरोबरीने त्यांनी जो विचार सांगितला तो विचार अधिकाधिक मजबूत झाला पाहिजे। तो विचार घेऊन आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे। उदाहरणार्थ बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती जगातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून लिहिली। येत्या 1000 वर्षात ती बदलावी लागणार नाही। घटनेचं व्यावहारिक रूप काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे ह्याचा त्यांनी पुढच्या 1000 वर्षाचा मानवी मनाचा घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करून घटना लिहिली आहे। त्यामुळे ती कोणी बदलण्याचा विषयच येत नाही। तिचं सगळ्यांनी रक्षणही केलं पाहिजे आणि त्या घटनेप्रती श्रद्धा व्यक्त केली। शपथविधीचं निमंत्रण जे आहे ते काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाना पटोले म्हणतात शपथविधीचं आमंत्रण आम्हाला मिळालं नाही, जर आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला जायला आनंद झाला असता, नाना पटोले म्हणतात। मुळात हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता, पण नाना पटोलेंसारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होतं, ते गेलं होतं। आता नाना म्हणतील नव्हतं, मी म्हणतो गेलं होतं। स्वतः देवेंजींनी जवळजवळ शेकडो फोन केले, पण असे जे पवार साहेबांसारखे, नाना पटोलेंसारखे, उद्धवजींसारखे, राजसाहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं। आता एखाद्याच नाना पटोलेंना प्रयत्न केला, लागला नसेल माहीत नाही मला, पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता की हा शपथविधी महायुतीचा आहे। हा शपथविधी जनतेचा होता। तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारता की ज्याला प्रश्नही तोच, उत्तरही तेच की माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मी करतो। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर प्रशासन त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याचा शोध लावण्यासाठी समर्थ आहे। मधल्या काळामध्ये समजा आणि सगळ्या घटनांच्या म्हणजे आता मी बाणेर बालेवाडीमध्ये काल जो ॲक्सिडेंट झाला, एका दारू पिऊन मुलाने 10-12 वाहन उडवले, तिथे जाऊनच इथे आलो, त्याला पकडलं आहे। त्याच्यावर प्रचंड जामीन न मिळणारी कलमं लावली आहेत, त्याला आता कोर्टात उभं करतायत आणि चांगले 15 दिवस त्याची PC घेऊन कोण तू तो शोध लागला। मराठवाड्यातला एक सामान्य तरुण केअरटेकर म्हणून आला आणि ज्यांच्या घरी केअरटेकर होता त्यांचीच दारू प्याला, त्यांची गाडी घेतली आणि बाहेर पडला। तर अशा घटना घडत असतात, घडू नये, पण पुणे पोलीस हे खूप अलर्ट आहे। ते त्याचा छडा लावल्याशिवाय राहत नाही आणि पुढे जाऊन शासन त्यांना घडवल्याशिवाय राहत, असं तुमचं म्हणणं आहे। कार्यकर्ताच काय, तो नेता सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो।
परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात. ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं त्यावेळेला नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो. काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये हे मला माहीत नाही.